येतो ना मी शिस्तीत. या 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 बसा 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 बसा. ओ बसायचं सोडा, आधी याला पकडा. होता मला याची कंप्लेंट करायची. मी त्याला तिकडून इकडे खेचत आणलंय. तुम्हाला? हो. तुम्हाला? हो. तुम्हाला? हो हो हो. काहीतरीच काय बाई, तुमच्याकडे बघून वाटत नाही हो हा असं काय करू शकेल. ओ त्याच्याकडे काय बघताय, माझ्याकडे बघा. त्याने मला छेडलंय, मी त्याला नाही. काय हा? काही आरोप कसे करतेस तू माझ्यावर? हे पहा पोलीस आंटी. आंटी नका म्हणू. पोलीस गप्प बसा. आम्हाला इथे जबरदस्तीने खेचून घेऊन आलात, तेही माझा काही दोष नसताना. जाऊ द्या हो, होतं असं कधी कधी. त्यात काय एवढं मनाला लावून घेता. उलट या निमित्ताने तुम्ही आमचं पोलीस स्टेशन तरी पाहायला आलात नाही का? अय्या, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं की मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला आलीये. एक मिनिट, मी माझा स्टेटस फेसबुकवर अपलोड करते. अय्या, तुम्ही हे सगळं फेसबुकवर अपलोड करणार? हो. वाव, माझं नाव पण टाका, हवं तर फोटो पण टाका. ठीक आहे ठीक आहे. काय चाललंय काय तुमचं? हा काय मूर्खपणा आहे? अरे असं काय करतोस? मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनला आले आणि तेही एका चिकण्या मुलाने मला छेडलं म्हणून. मी माझ्या फ्रेंड्सला कळवायला नको का? ओ पोलीस, तुम्ही लाईक करा माझ्या स्टेटसला. हो नक्की. अहो कोणी केलं तुम्हाला पोलीस? ठीक आहे, इथे तुम्ही फेसबुक करा, मी जातो. अरे थांब थांब, अरे थांब, अरे थांब, अरे थांब ना, थांब थांब थांब. अरे पळतोस काय? चोर पोलीस खेळतोय का आपण? घाबरतोस कशाला? मी आहे ना. मी काय नाही केलं, सोडा मला. असं कसं काही नाही केलं? हे पहा, मी शांतपणे बसची वाट बघत उभी होते आणि ह्याने मला एकटीला बघून शिट्टी मारली. अहो ती माझी फोनची रिंगटोन आहे हो. हे बघा. काय? अहो तसा मला छंदच आहे. अहो छंद म्हणजे माणसाने कसा सतत काहीतरी वेगळं करत राहिलं पाहिजे, म्हणून मी की नाही दर 2 दिवसाला माझी फोनची रिंगटोन बदलतो. माझ्या गर्लफ्रेंडने शिकवलं मला. अय्या, माझ्या आत्ताच्या फेसबुकच्या स्टेटसला 50 लाईक आणि भरपूर कमेंट्स झाल्यात. येस, बरोबर म्हणतात ते लोक. आता याने मला छेडलं म्हटल्यावर याला लग्न करायला लागणार माझ्याशी. काय? हो. वाचवा मला हिच्यापासून, वाचवा. हो ओ, काहीतरीच काय बोलतो बाई, असा कुठलाच कायदा नाही. कायदा नसेल तर कायदा बनवा, नाहीतर मी साऱ्या जगाला ओरडून सांगेन की हे लोक माझ्यावर अत्याचार करत आहेत. वाचवा 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 वाचवा. हे बघा, तुम्ही हिचं काहीच ऐकून घेऊ नका. खरं तर मी बस स्टॉपवर माझ्या गर्लफ्रेंडची वाट बघत उभा होतो आणि तिला समजलं की मी इथे आहे. ती येतच असेल इकडे.
काय ना स्वीटी, चहा घेणार का? हो चहा चालेल. कोण आहे का रे तिकडे? मॅडम साठी जरा चहा घेऊन या. ए गपे, पोलीस स्टेशन आहे, आम्ही का मजा करायला आलो आहोत का? अहो ओरडू नका ना माझ्या. त्याचं काय आहे ना, बऱ्याच दिवसांनी कोणीतरी आलंय ना पोलीस स्टेशन मध्ये, नाहीतरी असं एकटं पोलीस स्टेशन खायला उठतो. तुम्ही आलात बरं वाटलं. बरं ते जाऊ देत, माझं आपलं उगीच. आपण ऐकूयात तुझ्या गर्लफ्रेंडचं म्हणणं. हा काय ग, काय झालं? कुठे काय? काही नाही, मन एकाग्र करत होते. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल ना म्हणून. हा तर मुली, तू तुझ्या बॉयफ्रेंडला कसं ओळखतेस? कसं म्हणजे तोंडावरून नाही, म्हणजे पाठमोरून पण ओळखू शकते, पण तोंडावरून ओळखायला सोपं नाही का? हा बरोबर आहे. मी असते तर मी पण हेच केलं असतं. हा तर पुढचा प्रश्न, हे तोंड तुझ्याच बॉयफ्रेंडचे कशावरून? सोपं आहे. हा तुमचा किंवा हिचा बॉयफ्रेंड आहे का? नाही. मग पहा, इथेच दोन भेटले. बाहेर कोणालाही विचारा, नाहीच बोलतील. मग झाला की नाही हा माझा बॉयफ्रेंड? हुशार आहे हा पोरगी. हा तर मुली, या बाईंचं असं म्हणणं आहे, तुझ्या एकुलता एक बॉयफ्रेंड आहे, त्यांना छेडलंय आणि आता त्याची शिक्षा म्हणून ह्याने आता त्यांच्याशी लग्न करायला हवं. काय? काही पण काय? काय काय? थांबा, या सटवीला आता मीच बघते. थांब थांब, तुझा जीव केवढा, तिचा जीव केवढा, शांत हो. तू चिंता करू नको, मी सगळं हँडल करते. अहो पोलीस, माझा मनमोहन असं काही करूच शकत नाही. हो का? त्याचे काही तोंडावर लिहिले का असं? तो असं काही करू शकत नाही म्हणून? या काकू पोलीस आहेत, यांच्या काही तोंडावर लिहिलंय का या पोलीस आहेत म्हणून? नाही म्हणजे तोंडावर काही असतं असं नाही, म्हणजे 2 डोळे, 1 नाक आणि ओठ एवढंच असतं नाही का? ओ, तुमची फालतू विनोद बंद करा आणि माझी कंप्लेंट लिहून घ्या आधी. हे बघा, तुम्ही हिचं काहीच ऐकून घेऊ नका. मी माझ्या गर्लफ्रेंडला इथे बोलवून घेतलं आहे. तुम्ही तिची साक्ष घ्या आणि सिद्ध करा की मी निर्दोष आहे. हे पहा, समजून घ्या. समजून घेऊ पोलीस काकू, पण समजायचं काय ते समजावा ना आधी. कसं सांगू हिला? तोंडाने. ए तुझ्या हे बघा, तुम्ही मला माझं काम सांगू नका. आधी कंप्लेंट, मग केस सॉल्व्ह करू आपण. कसं? स्टेप बाय स्टेप. ओ बाई, आता सांगा, तुमचं नाव सांगा. चला. ममता. मुला, तुझं नाव? मनमोहन. आणि मुली, तुझं का? सोनिया. काय रिपोर्ट काय लिहू? मनमोहन ने ममता को छेड़ा और सोनिया बीच में आ गई और मैं कौन सुप्रीम कोर्ट? अरे पब्लिक मारतील मला. आओ, तुमची फालतू बडबड बंद करा, माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि ह्याला माझ्याशी रजिस्टर मॅरेज करायला हवा. ए तुझ्या तर अगं, ए, शाळेत हो. तू शांत हो ना. ए, शांत हो. माझ्या बॉयफ्रेंड विषयी असा विचार करू. मी त्याला असं सहजासहजी सोडणार नाही. हे बघा का सोड. अरे देवा. हे बघा, हा दिवस पाहण्याआधी मी मरून का नाही गेलो? अरे तुम्ही कायदा हातात घेऊ नका. सोडा. थांबा हो तुम्ही. काय चाललंय? ए शांत बसा. बस पुरे झाले. तुम्हाला विचारतो आणि तुम्हालाही. साला, स्त्रियांवर अत्याचाराचे अनेक कायदे आहेत, पण पुरुषांच्या अत्याचारावर कायदेच नाहीत. का? एक स्त्री रस्त्यावर खाली पडली तर तिला वाचवायला अनेक लोक जमतात, पण एक पुरुष रस्त्यावर खाली पडला तर त्याला फक्त सहानुभूतीनं बघतात. आता तर स्त्री पुरुषांना समान हक्क आहे, 50-50. पण जर तुम्ही रोजच्या जीवनात निरखून पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आईवर, बहिणीवर, बायकोवर, मुलीवर खूप छान छान गोष्टी लिहिल्या जातात. पण पुरुषांचं काय? अहो, पुरुष म्हणजे देवाने दिलेलं एक वरदान आहे. तो लहानपणीपासूनच अनेक गोष्टी करायला लागतो. आपल्या बहिणीसाठी तो चॉकलेट सोडून देतो, आपल्या आई वडिलांसाठी तो आपल्या गर्लफ्रेंडला सोडतो, त्यानंतर आपल्या बायको मुलांसाठीच दिवसरात्र काम करतो, त्यांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी बँकेतून कर्ज काढतो आणि ते आयुष्यभर फेडत बसतो.
तरी सुद्धा त्याला आईकडून, कधी बाबांकडून, तर कधी बॉसकडून ऐकून घ्यावंच लागतं. शेवटी तो असंच दुसऱ्यासाठी जगत जगत आपलं जीवन संपवतो. अहो बघताय का असं माझ्याकडे? टाळा वाजवा. आणि तू आयुष्यात असं काहीतरी चांगलं काम कर जेणेकरून लोक तुला फेसबुकवर नाही गुगलवर सर्च करतील तुझ्या चांगल्या कामासाठी. प्रत्येक वेळी मुलींचीच बाजू का ऐकून घ्यायची? मुलांना सुद्धा इमोशन्स असतात. बस कर पगले, रुलाएगा क्या? सॉरी, तुम्ही माझे डोळे उघडले. मी काय नाही केलं हो आता. हो नाही हो, मला माझी चूक कळली आहे आणि मी आता कंप्लेंट मागे घेते. म्हणजे मी आता जाऊ शकतो? येस. हे डार्लिंग माझ्या दिला ते. चला, जाऊ शकतो.